श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, आजूबाजूची परिस्थिती जर पाहिली तर आज धकाबुकीच्या जीवनामध्ये सर्वांनाच आयुष्य जगणं फार कठीण झालेलं आहे. आणि अशा या कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला आपला मार्ग काढणे, त्यामधून बाहेर पडणे हे फार महत्वाचे आहे. कसे राहायचे, मुलांना कसं सांभाळायचं, या कठीण परिस्थितीतून साधारण माणसाला हा फार मोठा एक प्रसंग असतो किंवा त्याला फार मोठा एक प्रवास असतो जो त्याला करायचा असतो. साधारण व्यक्तीला आपल्या मुलांना जगविणे, त्याला चांगले संस्कार देणे, चांगल्या परिस्थितीतून त्यांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देणे, हे एक सर्वात मोठी आजची एक कसरत झालेली आहे. तारेवरची कसरत म्हणू शकतो, जी आपल्या आई वडिलांना करायची असते. एकदा काय झाले, की एक मुलगा असतो, गावातला छोटा एक मुलगा, जो नेहमी एक्झाम मध्ये टॉप येत असतो. परीक्षेमध्ये तो प्रत्येक परीक्षेमध्ये टॉप करतो. पण एकदा एक असं होते, की त्याला एका एक्झाम मध्ये मार्क्स कमी मिळतात. तो हारतो, म्हणजे अपयश येते त्याला, त्या एक्झाम मध्ये मार्क्स कमी मिळते. आणि ते एकदा एकदा त्या परीक्षेमध्ये त्याला मार्क्स कमी आल्यामुळे तो खचून जातो. खचून गेल्यामुळे त्याला असं वाटते, की मी आता काहीच करू शकत नाही. काय करावं? मी यापुढे माझं काहीच नाही होणार. आणि हीच एक सत्य परिस्थिती आहे, की आपण बघू शकतो, की मुलांमध्ये आजकाल पेशन्स किंवा त्यांच्यामध्ये कुठलीही कठीण परिस्थिती सामोरे जाण्याची किंवा त्या परिस्थितीला सामोर होण्याची, हा त्यांच्यामध्ये एक फेस करण्याची स्ट्रॉंग शक्ती मुलांमध्ये नाही आहे. छोट्या-छोट्या गोष्टीवरून मुलं आजकाल खचून जातात. असं नाही, की कठीण परिस्थिती आली तर त्यामधून मार्ग काढून पुढे जाणे, हा त्यांच्यामध्ये एक आपण भाग पाहतो, जो आजकाल सर्व मुलांमध्ये कमी दिसतो आपल्याला. तर त्या मुलाचे आजोबा त्याला समजावून सांगतात. आता समजावून कसे सांगतात? त्याला उदाहरण देऊन. त्या मुलाला बाहेर सर्वीकडे अंधार असतो, अंगणात घेऊन जाते. आणि अंगणामध्ये सगळीकडे अंधार असल्यानंतर एक छोटासा तिथे दिवा असतो. तर तो मुलगा म्हणतो, "आजोबा, हा दिवा काय करणार एवढ्या अंधारामध्ये?" तो म्हणते, "हा दिवा काहीच नाही करू शकणार, पूर्ण अंधार तर मिटवणार नाही, पण हा छोटासा दिवा एक होऊ शकते, की आजूबाजूला थोडंसं उजळणार. या दिव्यामुळे थोडासा आजूबाजूचा भाग उजेडणार. हे नक्की होईल. पण संपूर्ण उजेड नाही पडेल. तसेच मग आपलं आज छोटंसं अपयश आपल्यासाठी एक आताची हार असू शकते, पण पुढे आपल्याला यश नक्की येईल. यामधूनच आपल्याला असे शिकायचं असते, की छोट्याशा अपयशाने आपण हारायचं नसते. तर हा दिवा म्हणजे आपल्याला एक आसपासचा अंधार नक्की दूर करेल, पण अशा छोट्याशा अपयशातूनच एक आपल्याला मोठी सुरुवात करायची असते." नंतर आजोबा त्याला दुसऱ्या दिवशी शेतात घेऊन जातात आणि एक छोटेसे शेतामध्ये बी घेतात आणि ते जे बी असतात, घेतलेलं सीड्स असते, ते बी पेरतात. आणि त्याला सांगते, या छोट्याशा बियामध्ये खूप मोठा एक वृक्ष लपलेला आहे. पण त्याला वाढण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल, पाणी द्यावं लागेल त्याला, सूर्यप्रकाश त्याला मिळाला पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये आपल्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो तो संयम आपल्याला ठेवावा लागेल. आपल्याला पेशन्स ठेवावं लागेल. तसेच पेशन्स ठेवला की आपल्याला एक दिवस आपलं ध्येय आपल्याला मिळतेच. तसेच मग त्या त्या मुलाला समजावून सांगितलं नाताला आजोबांनी, तसंच तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेळ द्यावा लागेल. छोटंसं अपयश म्हणजे आपलं शेवट नसतो, तर त्या आपल्याला यशाकडे आपल्या जाणाऱ्या प्रवासातील एक ती छोटीशी पायरी असते. जी छोटीशी पायरी आपण जर पुढे जाऊ शकलो नाही, तर त्या पायरीमुळे आपण छोट्याशा याने खचून जायचं नसतं, तर आपली ती जिंकण्याचीच एक सुरुवात असते. तर यामधून आपल्याला शिकण्यासारखं भरपूर काही आहे. आपल्या मुलांना स्ट्रॉंग बनविण्यासाठी त्यांना छोट्या-छोट्या गोष्टी यामधून आपल्याला शिकवायचं आहे. अपयश म्हणजे अंत नाही. नव्या जीवनाची सुरुवात आहे. सातत्य, संयम, आत्मविश्वास यामुळे आपल्याला हे अशक्य वाटणारे ध्येयही साध्य होते. इतरांशी आपण कधीच आपल्या मुलांशी तुलना करायची नाही. दुसऱ्यांच्या मुलांसोबत कधीच त्यांच्याशी आपल्या मुलांनी हे नाही केलं, त्यांच्या मुलांनी हे सक्सेस केलं, अशा कुठल्याही गोष्टीची तुलना करून त्यांना डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि मुलांना समजून सांगायचं असते, की प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीमध्येच आपलं यश, आपलं सक्सेस हे लपलेलं असतात. आणि त्यामधूनच आपल्याला पुढचा मार्ग हा काढायचा असतो. तर कसा वाटला आपल्याला हा व्हिडिओ कमेंटद्वारे नक्की कळवावा आणि अशाच नवनवीन कहाण्यांसाठी, स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.